नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर उद्या आहे पौर्णिमा. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणकोणते खास उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्याला आपल्याला आपल्या धनवृद्धीचे उपाय कोणकोणते करायचे आहेत, काय करायचं आहे, कोणती आपण माता लक्ष्मीची सेवा केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्याला सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य, धन समृद्धी प्राप्त होईल. तर यासाठी पौर्णिमेला आपण असे खास उपाय करायचे असतात जेणेकरून आपण जर पौर्णिमेला जर हे उपाय केले तर आपल्याला आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. आणि विशेष म्हणजे आपण केंद्रात सांगितल्याप्रमाणे दर दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा घालतो. तर ही पूजा आपण कधी घालायची आहे, तर ह्या संभ्रम सगळ्यांनाच आहे. तर आपल्याला आता उद्याच्याला बुधवार आहे आणि सायंकाळी आपल्याला पौर्णिमा चालू होणार आहे. तर आपण ही पौर्णिमा जी आहे तर ती उद्याच म्हणजेच 1 तारखेलाच आपण करायची आहे. तर कारण का, तर ही प्रदोष काळात आपल्याला पौर्णिमा चालू होणार आहे, म्हणूनच तुम्ही बुधवारीच करून घ्यायची आहे. आपण हे सत्यनारायणची जी पूजा असते ते ती उद्याच करून घ्यायची आहे. आणि परवा दिवशी गुरुवार आहे, तर गुरुवारची सेवा आपण नेहमीप्रमाणे करतो तशी करून घ्यायची आहे. आणि त्या दिवशी कसं आहे, गुरुवारी जे आहे ते गुरुवारी हनुमान जयंती आहे. तर यासाठी पण आपण काही खास उपाय करायचे आहेत. तर मी त्याच्यासाठीही व्हिडिओ बनवलेलाच आहे वेगळा, तर तोही तुम्ही नक्कीच पहा. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलचं नाव आहे स्वामी विचारसार. तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आपण उद्या पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय खास उपाय करायचे आहेत. तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण फक्त एक जरी उपाय केला तरी तुम्हाला माता लक्ष्मीचा खूप खूप आशीर्वाद भेटेल. तर ही कोणती सेवा आहे, तर तीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पाहावा, जेणेकरून तुम्हालाही कळून जाईल की आपण कोणती सेवा केली पाहिजे आहे. तर ही जर सेवा तुम्ही केली तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईलच. आणि दर पौर्णिमेला जर तुम्ही हे असे उपाय काही केले तर तुम्हाला खूपच त्याचा लाभ भेटेल. तर तुम्ही बघा, दर पौर्णिमेला तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा जर पाठ वाचता येत असेल तर ते तुम्ही पाठ वाचून घ्यायचा आहे. आपल्याला सेवा भरपूर आहेत, पण सेवा केल्याने आपल्याला योग्य प्रकारचे जे आपलं प्रारब्ध असतं ते प्रारब्ध आपण दैव ठरवून देते. म्हणूनच आपण साध्या आणि छोट्या छोट्या सेवा ज्या असतात त्या आपण करायच्या असतात. तर कोणकोणत्या कराव्यात सेवा, तर दर पौर्णिमेला आपण घरातली स्वच्छता पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि त्या दिवशी आपण स्वच्छ फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे. कारण बघा, माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मीचा वास असते असं म्हटले जाते. तर तुम्ही त्या दिवशी काय करायचं आहे, सर्व जाळ्या वगैरे घरातील काढायच्या आहेत. आणि आपले दार वगैरे आहे ते आपण थोडंसं मीठ टाकून आणि त्याच्यामध्ये हळद टाकून आपण सर्व दारं वगैरे आपण व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे. गोमित्र असेल तर गोमित्र टाकले तर अतिशय उत्तमच. पण तुम्ही जर एवढंच जर केलं तरीही माता लक्ष्मीचा आशीर्वाद भेटतो. पण आपल्याला काही सेवा आहेत, त्या सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत, तर बघा, तुम्ही दुर्गा सप्तशतीचं वाचू शकत असेल तर वाचून घ्यायचं आहे. त्या दिवशी आपण पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन जर केले तर अतिशय उत्तम. तुम्हाला बघा 2 दिवस आहेत कुंकुमार्चन करण्यासाठी. तर कुंकुमार्चन, किंवा तुम्हाला जर माता लक्ष्मीचाच आता मंगळवार असल्यामुळे तुम्ही त्याच दिवशी दुर्गा सप्तशतीही वाचू शकता. आणि जर तुम्हाला त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही बुधवारीही वाचू शकता, कारण पौर्णिमा जी आहे ती दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत आहे. तर म्हणूनच तुम्हाला 2 दिवस आता वाचता येऊ शकेल. आणि तुम्हाला आणखी काही सेवा, समजा उद्या जर काही सेवा राहिल्या असतील तर ते परवा दिवशीही करता येतील. तर आपण माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण काही सेवा करणार आहोत. तर त्या म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या आहेत, किंवा कुंकुमार्चन करू शकता तुम्ही. त्यानंतरच
तुम्हाला हे काहीच जमले नाही तर तुम्ही साधा एक माळीचा जप जरी केला तरी अतिशय 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 म्हणजे प्रभावी ठरणार आहे. तर या दिवशी आपण या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर कुलदेवतेला स्मरून, जर एखाद्या कोणाला कुलदेवताच माहित नाहीये, आमची कुलदेवता कोणती आहे हेच आम्हाला माहित नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, तर ओम ऐं क्लीम चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विचे, तुम्ही हा जो मंत्र आहे तर हा मंत्र जर तुम्ही एक माळ जर केली, एक माळ जर एका शांत ठिकाणी बसून, म्हणजेच तुम्ही देवघरासमोर बसून जर तुम्ही हे जर केलं, म्हणजे एक माळ जर जप केला तरी तुम्हाला मनाची शांती लाभते आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादही भेटतात. मग तुम्ही हे करू शकता. तेच जर झालं नाही, तुम्हाला जर आता दुर्गा सप्तशती वाचता आली नाही, तर काही अडचण असले तर वाचता आली नाही तर तुम्ही काय करू शकता, तर बघा ही चैत्र पौर्णिमा जी आहे तर ही चैत्र पौर्णिमा अतिशय म्हणजे ह्या नवीन वर्षाची पहिलीच पौर्णिमा आहे, त्यामुळे ही काही विशेष आहे. म्हणूनच तुम्ही माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद प्राप्त केला तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल. तर तुम्ही अशा साध्या साध्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही सेवा करून तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू शकता. तर ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही केल्याच पाहिजे, सर्वांनी केल्या पाहिजे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर सत्यनारायणची पूजाही केली पाहिजे. खूप आपल्या सेवा आहेत, पण मार्गामध्ये ज्या आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये ह्या सेवा सांगतात, ह्या सेवा आपल्याला कुठे ना कुठे तरी फल देतातच, म्हणूनच आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात. तर ह्या सेवा केल्याने आपल्याला जीवनाची एक नवी वाटचाल असते, ती व्यवस्थित पार पडते आणि जे आपल्यामध्ये काही जे नंतर संकट येणार असतात, ते संकट असतात ते कमी होतात. आता माझे तर अनुभव आहेत, ज्या वेळेपासून मी स्वामी समर्थांच्या केंद्रात जायला सुरुवात केली त्यावेळेपासून माझ्या घरातील वातावरणही छान झाले आणि जे मानसिक सुख म्हणतात, शांती म्हणतात, ते मला लाभायला लागले. तर बघा, स्वामींच्या सेवा मार्गामध्ये कोणीही निराश होत नाही. यामध्ये पहिले तुम्हाला असं वाटेल की ह्या कितीतरी सेवा सांगतात, खूप सेवा सांगतात, पण ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवा केल्याने कुठे ना कुठे तरी थोडे का होईना फळ मिळते, पण फळ कोणालाच निराशा येत नाही. म्हणूनच आपण ह्या सेवा करायच्या असतात. तर तुम्ही केंद्रात जायला सुरुवात केली की थोडे दिवस तुम्हाला असं वाटेल की बाबा मला काहीच होत नाहीये, मला काही करू वाटत नाही, असं होते. कारण का, तर स्वामी परीक्षाही घेतात. म्हणूनच तुम्ही पण त्या परीक्षेमध्ये किती तुम्हाला यश मिळते हे आपल्या हातात आहे. तुम्ही किती प्रयत्न करता. एखादं कार्य जे असतं ते कार्य करताना आपल्याला अडचणी येतात. मग त्या अडचणी जर आल्या तर तुम्ही ते कार्य सोडून देता का? नाही ना. मग त्यापेक्षा मग तुम्ही घरामध्ये कोणतेही आपल्याला घरात बसून सेवा करायच्यात, आपल्याला कुठेही जायचं नाहीये, तर ह्या घरात बसून छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत. जर तुम्हाला बघा, मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगत आहे. जर आता तुम्हाला कुंकुमार्चन जमत नसेल किंवा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ जर जमत नसेल, तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की त्याला पण काही नियम आहेत. ते नियम तुम्ही केले पाहिजे, नियम पाळले पाहिजे, तरच तुम्हाला फळ मिळेल. तर बघा, त्या दुर्गा सप्तशती आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला ज्या सवाशिनी स्त्रिया असतात त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी परिधान करण्यासाठी त्यांनी साडीच घालायची आहे, कारण ही आपली भारतीय संस्कृती आहे. तर ही संस्कृती आपणच जपली पाहिजे आहे. तर हा पहिला नियम आहे. जर तुम्ही मुली असाल तर त्यांनी पंजाबी ड्रेस वगैरे घालायचा आहे, पॅन्ट शर्ट वगैरे घालून करायची नाही ही सेवा. आणि दुसरी म्हणजे सवाशीन ज्या स्त्रिया असतात त्यांचं गळ्यात मंगळसूत्र हे असायलाच पाहिजे. आणि त्यानंतर सवाशिनीचं लेणं, बांगड्या काचेच्याच असल्या पाहिजेत, काचेच्या 2 का होईना बांगड्या त्यांनी घातल्याच पाहिजे आहेत. आणि कपाळी टिकली न लावता त्यांनी कुंकू लावायचा आहे. आणि विशेष म्हणजे कटाक्षानं पाळण्याचा नियम जो आहे, ते तुम्ही कोणत्याही प्रकारचे काळे वस्त्र घालता कामा नये. साधा क्लिप ही सुद्धा चालत नाही काळा. म्हणूनच तुम्ही पण तुम्हाला असं जर यश जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रयत्न करता आहे, पण तुमच्याकडून ह्या नकळत चुका होऊन जातात. त्याच चुका जर झाल्या तर तुम्हाला फळ मिळत नाही. म्हणूनच तुम्ही ह्या छोटे छोटे जे नियम आहेत ते नियम पाळून तुम्ही जर तुमच्या वाटचालीला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि हे जे तुम्हाला जर काही शंका असेल तर ते तुम्ही मला
कमेंटमधून सांगू शकता की मी माझ्या परीने तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या पौर्णिमेला तुम्ही हे विशेष उपाय करायचे आहेत. तर हे विशेष उपाय केल्याने तुमचे खूपच म्हणजे आयुष्यामध्ये खूप बदल घडून येतील. आणि स्वामींच्या चरणी मी ही प्रार्थना करेल की माझ्या सर्व सबस्क्रायबर जे आहेत त्यांनाही असेच आयुष्य सुखमय असू दे, कोणालाही दुःख नसावे, ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी आता रजा घेते तुमची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.